ह्या ठिकाणी किशोरीताईने एक सुरुवातीला बोलत असताना आमच्या सन्माननीय विरोधी पक्षनेत्या त्यांनी सांगितलं की बजेट सत्र सुरू असताना अडथळा का किंवा महापौर ह्या ठिकाणी काळ्या रंगाची साडी नेसून बसलाय हे पहिल्यांदाच असं झालंय. तर ताईंना मी इथे सांगू इच्छिते की आपण विठ्ठल भगवंताला सुद्धा काळ्या रंगाचा अभिर चढवतो आणि वारकरी संप्रदाय पुढे सांगते मी वारकरी संप्रदायामध्ये जाणाऱ्या यात्रेकरूंना सुद्धा काळ्या रंगाचा टीका लावतो आणि आपल्यावरती संकट येऊ नये म्हणून शनिदेवाचं जेव्हा आपण नामस्मरण करतो त्यावेळी काळ्या रंगाची तीळ आणि तेल वाहतो. म्हणूनच मला या ठिकाणी सांगायचं आहे की काळ्या रंगात काळोख जरी असला तरी त्यात तारे चमकतात. काळ्या रंगात काळोख जरी असला तरी त्यात तारे चमकतात, जीवनातल्या अंधारातून उजेडाचा मार्ग दाखवतात. आज या ठिकाणी मी केवळ पीठासीन अधिकारी किंवा महापौर म्हणून नाही, पुढे मी बोलते ताई ऐकायची जरा तयारी ठेवा. मी तुमच्या सगळ्यांचं 51 जणांचं ऐकलं शांतपणे, तर त्यामुळे तुम्ही माझी महापौर म्हणून इथे बसलेला आहात. आज मी केवळ पीठासीन अधिकारी नाही व महापौर म्हणून नाही, तर प्रत्येक महिलेचा आवाज बनून या ठिकाणी मी इथे बोलत आहे, जिने वर्षानुवर्ष आपल्या हक्काची वाट पाहिली आणि ज्याच्या आशांवर एकदा पुन्हा पाणी फेरले गेले, तो एक निवेदन आज या ठिकाणी करायला मी उभी राहिली आहे. या सभागृहाच्या नोंदी ठळकपणे, ठामपणे आणि निर्विवादपणे एक सत्य नोंदवण्यासाठी मी आज या ठिकाणी उभी आहे. मी अत्यंत खरोखर जे नामंजूर झालं बिल त्यासाठी मी व्यथित अंतकरणाने परंतु तितक्याच तीव्र संतापाने आज या सभागृहासमोर मी आज महिला म्हणून उभी आहे. आपल्या देशाच्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये म्हणजेच संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम सुधारणा मंजूर न होणे ही घटना साधी संसदीय घडामोड म्हणून पाहता येणार नाही. ही देशातील कोट्यावधी महिलांच्या हक्कांवर, त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर आणि स्वाभिमानांवर सरळ सरळ गदा आणणारी एक विषय तो झालेला आहे. ज्या प्रकारे नारी शक्ती वंदन विधेयक विरोधकांनी खोडून काढलाय, तो देशातील करोडो माता भगिनींच्या अधिकारांवरती केलेला क्रूर असा आघात असं म्हणायला हरकत नाही. आज संपूर्ण जग भारताच्या प्रगतीकडे आणि स्त्री शक्तीच्या नेतृत्वाकडे फार आशेने पाहत आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये सन्मानाचे स्थान मिळावे, यासाठी 33% आरक्षण मिळावे, यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले. महिलांना 33% प्रतिनिधित्व देणारे हे विधेयक केवळ एक कायदेशीर बदल नव्हता, तो सत्ताकरणाच्या रचनेतून मूलभूत बदल घडवून आणणारा एक निर्णय होता. पण दुर्दैवाने ज्यांना सत्तेची ऊब हवी आहे, अशा स्त्रीचा सन्मान नकोय, अशा सर्व तथाकथित पुरोगामी आणि संधी साधू विरोधकांनी हे विधेयक पूर्णतः रोखून धरले. मी यापुढे जाऊन असं म्हणेल की या सभागृहामध्ये माझ्यासहित ज्या काही महिला बसलेल्या आहेत त्या प्रत्येकीलाच राजकीय प्लॅटफॉर्म नाहीये ताई. या ठिकाणी आम्ही चळवळीतून आलेलो आहोत, सामाजिक क्षेत्रातून मोठे झालेले आहोत. आम्हाला कुठलंही राजकीय व्यासपीठ नसताना गेले 20-20 वर्ष कष्ट केलेत. तेव्हा जाऊन आम्ही विभागामध्ये लोकांच्या मनामध्ये लोकांनी पसंत केला आणि या ठिकाणी आम्हाला भरभरून आमच्या पदरामध्ये मतं टाकलीत. आम्ही त्या मतांवरती आलेल्या या सगळ्या या ठिकाणी महिला आहोत, बरोबर की नाही? त्यातली मी सुद्धा एक आहे. काही जणांनी बऱ्यापैकी असं बाहेर म्हटलं गेलं की तुम्हाला काय गरज आहे, पण ज्यांनी म्हटलं गेलं त्यांच्या घरात ऑलरेडी राजकीय इतकं मोठं व्यासपीठ होतं की त्यांना आपसुकच ती तिकीट मिळत गेली. आम्हाला खूप फाईट करावी लागते, आम्हाला खूप झगडावं लागतं तिकिटासाठी, आणि तेव्हा जाऊन मग आम्हाला आपल्या हक्काचं तिकीट पक्षाच्या माध्यमातून आमचे आदरणीय नेते आमची मेहनत बघून, कष्ट बघून या ठिकाणी आम्हाला देतात. म्हणूनच हे हक्काचं आमचं आरक्षण होतं. आज सकाळी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळी असं म्हटलं गेलं एका पत्रकारांकडनं सीएम साहेबांना की काय गरज आहे, नाही दिलं तर नाही दिलं ना, तुम्ही पक्षाच्या वतीने द्या. तर ते म्हणाले पक्षाच्या वतीने तर आम्ही देणारच आहोत, पण हे त्यांच्या हक्काचं होतं. ती जागा जेव्हा रिझर्व झाली त्या जागेवरती मग ती महिला तिचा हक्क दाखवते. मग त्या ठिकाणी तो जनरल वॉर्ड होऊ दे किंवा विधानसभेमध्ये जर ओबीसी एससी झाला तरी तिला हक्काचं आरक्षण त्या ठिकाणी मिळतं. म्हणूनच हे विधेयक होणं फार गरजेचं होतं. विरोधकांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला महिलांची सबलीकरणाचं नक्की नको आहे का? केवळ महिला मतपेटी वोट बँक म्हणून वापरण्यासाठी आहेत का? जेव्हा इतिहास विचारला जाईल तेव्हा महिला विरोधी म्हणून आपण कसं जाऊन बाहेर तोंड टाकवणार? भविष्यामध्ये येणाऱ्या मुलांना आपण काय सांगणार की हो आम्हीच त्याचे साक्षीदार होतो? विरोधक असं बोलणार का आपल्या भविष्यातील येणाऱ्या मुलांना की आम्ही मला वाटतं आज आपण आहोत, पण पुढच्या 20 वर्षानंतर मात्र आपली मुलं ह्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला येणार किंवा बाहेर जी कामं करतात आहे, आपल्या पिढ्या आहेत, आपली मुलं आहेत, तुमची मुलं आहेत किंवा बाहेर जे कार्यकर्ते काम करतात आहे जे आता 20-22 वर्षाचे आहेत ते इकडे येणार आहे. पण त्यावेळी आपण हे सांगणार की आम्हीच त्या ठिकाणी विरोध करायला उभे होतो. नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर न होणे आता केवळ एक संसदीय अडचण राहिलेली नाही, देशभरातील कोट्यावधी महिलांच्या हक्कावरती, त्यांच्या स्वाभिमानावर आणि त्यांच्या भविष्यावर झालेला उघड अन्याय आहे. हा अन्याय कोणत्या शक्तीने केला हे देशाला स्पष्टपणे दिसले. विरोधकांची ही कृती म्हणजे महिलांच्या कर्तृत्वाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केलेला आहे. महिलांच्या हिताचा हा प्रस्ताव फेटाळला गेला तेव्हा महिलांचे हक्क हिरावून घेऊन ते लोक बाके थोपटत होती. फार चांगलं वाटलं त्या सर्वांना जेव्हा सांगितलं की हा विधेयक ना मंजूर झाला, तेव्हा जोरजोराने बाका थोपटत होते, त्यात महिला पण होत्या. हे चित्र पूर्ण भारताने बघितले आणि कितपत सगळ्यांना योग्य वाटतंय. ते केवळ बाके थोपटणे नव्हते, तर स्त्रीच्या स्वाभिमानावर आणि तिच्या आत्मसन्मानावरती केलेला आघात होता.
विधेयक रोखून या विरोधकांनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि अहिल्यादेवी होळकर आणि त्यांच्यासारख्या अनेक अशा थोर महिलांच्या कर्तृत्वाच्या, त्यांच्या विचारांचा अपमान झालेला आहे. मातृशक्तीचा अपमान केलेला आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या अहंकाराची किंमत देशातील महिलांच्या भविष्याने या ठिकाणी चुकवावी लागेल. त्यामुळे केवळ मी म्हणेल की हा फक्त विरोधकाला विरोध झालेला नाही, तर महिलांच्या आत्मविश्वासाला आघात झालेला अशा पद्धतीने या बिलाचा जो मृत्यू झालाय तो पूर्ण जगाने बघितलेला आहे. हे विधेयक केवळ 33% आरक्षण असा आकडेवारीचा मुद्दा नव्हता. हा सत्तेच्या संरचनेत महिलांना योग्य स्थान देण्याचा ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी असा लोकशाही आधारित या ठिकाणी निर्णय होता. पण जेव्हा हा निर्णय प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली तेव्हा काही राजकीय पक्षांनी आपले खरे स्वरूप दाखवले. सार्वजनिक मंचावर महिला सक्षमीकरणाचे मोठे मोठे दावे करायचे आणि निर्णायक क्षणी अटी, बहाणे आणि प्रतिकात्मक अडथळ्याची कारणे देऊन मागे लपायचे. ही त्यांची दुटप्पी आणि पळपुटी अशी भूमिका अवघ्या देशासमोर सगळ्या जगाने बघितली आहे. मी ठाम शब्दात सांगू इच्छिते की हे विधेयक मंजूर करतेवेळी मतदारसंघ, परिसीमन, जनगणना, उपविभाग हे सर्व मुद्दे अचानक पुढे आणले गेले, कारण मूळ उद्देश हा नारी शक्ती वंदन विधेयकाला थांबवण्याचा होता. हा विरोध विचारसरणीचा मुळीच नव्हता, तर भीतीचा होता. महिलांना सत्तेत समान स्थान मिळाले तर काहींच्या राजकीय समीकरणांचा पाया डळमळीत होईल ही भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळेच महिलांच्या हक्कांना जर तर या चौकटीत अडकवून ठेवण्याचे एक मोठे कुटील असे कारस्थान होते. एकेकाळी प्रियदर्शिनी कणखर महिला नेतृत्वाचा वारसा सांगणाऱ्या पक्षाची आजची भूमिका पाहिली तर ती अत्यंत खेदजनक आणि तितकीच उघड पाडणारी आहे. ज्या पक्षाने आजवर आपल्या महिला नेतृत्वाचा इतिहास वारंवार सांगितला, त्याच पक्षाने महिलांच्या व्यापक सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेल्या या विधेयकाच्या वेळी ठाम भूमिका घेण्याच्या ऐवजी राजकीय गणिते मांडत बसलेत. त्याच पक्षाला आज महिलांना त्यांचे घटनात्मक हक्क देताना पोटशूळ का उठतोय हे समजण्या पलीकडे आहे. त्यांचा हा विरोध म्हणजे त्याच पक्षाचा आणि त्यांच्या राजकीय नेतृत्वाच्या नैतिक दिवाळखोरीचा आणि आणखीन एक ठसठशीत असा पुरावा आहे. ज्या घरामध्ये महिलांना सन्मान दिला जात नाही त्या घराची अवस्था बघा. ज्या समाजामध्ये महिलांना सन्मान दिला नाही जात त्या समाजाची अवस्था बघा. आणि ज्या पक्षामध्ये जर महिलांना सन्मान दिला जात नाही त्या पक्षाची अवस्था आज जनता बघते. आज हे विरोधक प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यांनीच अनेक दशकापर्यंत हे विधेयक प्रलंबित ठेवले. त्याच काळात महिलांच्या आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला गेला नाही, केवळ आश्वासनं दिली गेली आणि प्रत्यक्ष कृती शून्य राहिली. मात्र आज जेव्हा केंद्र शासनाने ठोस पाऊल उचलले तेव्हा त्याला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे निर्माण करणे हीच विरोधकांची कायम भूमिका राहिलेली आहे. मुंबईच्या संदर्भात बोलायचे झाल्यास तर याच विरोधी पक्षाच्या एका नेत्या स्वतः संसदेमध्ये प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या भगिनी विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतात. एकाच कुटुंबात फिरत असलेले त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व अशा विरोधकांच्या अशुंगाने या संपूर्ण दुतोंडीपणा कसा आहे ते संपूर्ण जगासमोर आलेले आहे. मी थेट प्रश्न विचारते, हीच का तुमची महिला सक्षमीकरणाची व्याख्या आहे की तुम्ही तुमच्याच घरामध्ये प्रत्येक वेळा तुमची आमदारकी असेल, खासदारकी असेल देणार? का त्या महिलांना मिळत नाही ज्या राजकीय क्षेत्रामध्ये गेले 20-22 वर्ष काम करतात? का त्या महिलांना देत नाही त्या चळवळीतून त्या पुढे येतात? का त्या महिलांना देत नाही ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता करता दिवस रात्र, आज मगाशी शीतलने सांगितलं, अशा कितीतरी आम्ही घर सांभाळतो, कुटुंब सांभाळतो, संसार बघतो आणि मग इथे सभागृहात येऊन बसतो. माझ्यापासून इथे बसणाऱ्या सगळ्या महिलांची किती कंडिशन खराब असते हे सगळं हातावरची एक पूर्ण बोलतात ना वन मॅन आर्मी सारखं आम्ही काम करत असतो घरापासून ते इथपर्यंत. मग जर त्या महिलांना त्यांच्या हक्काचं जर आज मिळालं असतं आरक्षण तर याचा आनंद सगळ्यांनाच असायला पाहिजे होता. आणि त्यासाठी आज या 51 लोकांमध्ये अशी विरोधाची भूमिका मलाही महापौर म्हणून अपेक्षित नव्हती. या उलट पक्षाची संस्कृती या ठिकाणी जर सांगायचं झालं की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेत महिलांना प्रत्यक्ष सत्तेमध्ये वरचढ देण्याचे काम सुरू झालेत. आज तुम्ही जर बघितली तर मगाशी बोलताना सांगितलं की एवढ्या सगळ्या कमिट्यांमध्ये फक्त आपल्या हरीश बादिरगे सोडले तर सगळ्याच कमिट्या महिलांना मिळालेल्या आहेत. आपली आयुक्त महिला बसलेली आहे, महापौर या ठिकाणी महिला बसलेली आहे. तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे जे पूर्ण MS आपल्या महिला बसलेल्या आहेत. महिला शक्ती काय असते, मातृशक्ती काय असते, या विरोधी पक्ष नेत्या आपल्या ताई बसलेल्या आहेत आणि ताईंना आम्ही अतिशय सगळेजण ऐकत असो. महापौर पदाच्या पलीकडे जाऊन वैधानिक विशेष आणि प्रभाग समित्या मिळून 27 पैकी 17 समित्यांवरती आज महिला नेतृत्व करतात आहे. हे महायुतीने दाखवून दिलेले आहे. या सभागृहामध्ये 138 महिला लोकप्रतिनिधी, हे आकडे कोणत्याही घोषणांपेक्षा जास्त बोलके आहेत. हे आकडे दाखवतात आहे की या ठिकाणी महिला आरक्षण फक्त आकड्यांपुरतं मर्यादित नाही तर सामाजिक विकासासाठी सुद्धा ते सफल झालेले आहे. आमचे पक्ष नेतृत्व महिलांना पुढे आणण्याबद्दल फक्त बोलत नाही तर निर्णय प्रक्रियेमध्ये केंद्रस्थानी विराजमान करतात. माननीय राष्ट्रपती, सन्माननीय उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलीस, माननीय मुख्यमंत्री, महासंचालक, महानगरपालिका आयुक्त अशी कितीतरी मुख्य जबाबदारी पदं मातृशक्तीला अतिशय विश्वासाने प्रदान करून आमच्या नेतृत्वाने आपली खरी राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक जाणीव आणि संस्कार पण सिद्ध केलेले आहेत. पण विरोधी राजकीय पक्षांची एकत्रित भूमिका पाहिली तर या पक्षांनी मिळून हे चित्र निर्माण केले आहे. हे अत्यंत स्पष्ट आहे की महिलांच्या वाटचालीत अडथळे निर्माण करणे, प्रक्रियेत गुंतागुंत वाढवणे आणि शेवटी महिलांच्या हक्कांना दुय्यम ठरवणे हे विरोधकांचे केवळ राजकारण नाही तर हा केवळ विरोध नाही तर आम्हा महिलांचा झालेला विश्वासघात आहे.
खरं तर राजकीय सोयीपेक्षा राष्ट्रीय बांधिलकी अधिक महत्त्वाची असली पाहिजे. महिलांचे प्रतिनिधित्व हा कोणत्याही राजकीय सौदेबाजीचा विषय असू शकत नाही. तो संविधानिक आणि नैतिक बांधिलकीचा प्रश्न आहे. परंतु विरोधी पक्षाने हा विषय राजकीय सोयीचा, अटीचा आणि आपल्या पूर्ण विलंबनाचा असा प्रक्रियेचा बनवलेला आहे. देशाचे सन्माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात ते म्हटलंय की परिस्थितीचे अचूक चित्रण आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सुधारणा कोणाकडून काही हिरावून घेतली जाणारी नाही. ते देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला त्यांचा हक्क देणारी होती. गेली 40 वर्ष रखडलेल्या महिलांचा हक्क त्यांना 2029च्या पुढील लोकसभा निवडणुकीपासून मिळवून देणारी ही सुधारणा होती. ही सुधारणा 21व्या शतकातील भारताच्या नारीला नवीन संधी देण्यासाठी होती, नवीन भरारी देण्यासाठी होती आणि तिच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी एक महायज्ञ होता. देशाच्या 50% म्हणजे अर्ध्या लोकसंख्येला त्यांचे हक्क देण्यासाठी स्वच्छ हेतूने आणि प्रामाणिकपणे केलेला हा एक पवित्र असा प्रयत्न होता. सरकारने पहिल्या दिवसापासून स्पष्ट केले होते की कोणत्याही राज्याच्या सहभागाचे प्रमाण बदलणार नाही किंवा कोणाचेही प्रतिनिधित्व कमी होणार नाही, तर सर्व राज्यांच्या जागा समान प्रमाणात वाढतील. ही सुधारणा कायदा सर्व पक्षांसाठी, राज्यांसाठी एक संधी होती. तामिळनाडू, बंगाल, उत्तर प्रदेश, केरळ अशा प्रत्येक राज्याच्या जागा वाढल्या असत्या, पण स्वार्थी राजकारणामुळे या विरोधी पक्षाने आपल्या राज्यातील जनतेचा फार मोठा विश्वासघात या ठिकाणी केलेला आहे. काही राजकीय पक्षांसाठी त्यांचे पक्षहित हे देशहितापेक्षा मोठे ठरले आहे आणि त्याची किंमत देशातील महिलांना मोजावी लागली आहे. या विधेयकाला रोखणे म्हणजे केवळ एक निर्णय थांबवणे नाही, तर नारी शक्तीचा स्वप्नांची या ठिकाणी भ्रूण हत्या करणे असे पंतप्रधान महोदय यांनी सांगितले. हा शब्द फार कठोर आहे, पण वास्तव तर त्याहूनही अधिक कठोर आहे. महिलांच्या हक्कावर अडथळे निर्माण करणे म्हणजे केवळ एका कायद्याला, विधेयकाला आणि घटना दुरुस्तीला विरोध करणे नाही, तर स्त्रीच्या स्वाभिमानावर केलेला थेट प्रहार आहे. एक गोष्ट विधेयकाच्या या सर्व विरोधकांच्या लक्षात ठेवावी लागेल. स्त्री सर्व काही विसरू शकते, पण स्त्री अपमान कधीच विसरू शकत नाही. हे कायम सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. विधेयक नामंजूर करणाऱ्यांनी निर्णय घेतले, पण त्याची नोंद देशातील प्रत्येक महिलेने आपल्या मनात ठेवलेली आहे. विरोधकांना येत्या काळात त्यांच्या चुकीची जबर किंमत चुकवावी लागेल, हे त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. ज्या हाताने तुम्ही विधेयकाच्या विरोधात मतदान केले, तसेच हात आता देशातील महिला तुमचा राजकीय घाशा गुंडाळल्याशिवाय लक्षात ठेवणार नाही, हेही सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. एवढेच नाही, तर विरोधी पक्षातील अनेक महिला प्रतिनिधी देखील स्वतः परिस्थितीबद्दल फार नाराजी व्यक्त करत आहे. मला तर का कुणास ठाऊक या ठिकाणी सगळ्या महिलांकडे बघत असताना असं वाटत होतं, कारण मी आज तुमची महिला प्रतिनिधी म्हणून बोलते, त्यांच्या मनात पण आहे, पण ते खुलेआम बोलू शकत नाहीये. पण नाराजी त्यांच्याही चेहऱ्यावरती आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना न्याय मिळालेला नाहीये, हे त्यांच्या एकंदरीत नाही. पक्षीय राजकारण जपताना महिलांच्या अपेक्षा आणि हक्कांना दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे या ठिकाणी, आणि ही बाब फार गंभीर आहे. मला खात्री आहे की आज विरोधी बाकांवर बसलेल्या माझ्या भगिनी आणि त्यांचे मन या विधेयक नामंजुरीमुळे नक्कीच संतापलेले असणार. पण दुर्दैव असं आहे की त्यांना त्यांच्या पक्षातील पुरुषी मानसिकतेमुळे नेत्यांपुढे आज आवाज उठवता येत नाहीये. पीठासीन अधिकारी म्हणून मी या सभागृहात नोंदीत स्पष्टपणे नमूद करते की संसदेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर न होणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. विरोधकांनी घेतलेली भूमिका ही महिलांच्या सक्षमीकरणाच्या विरोधात आहे आणि या भूमिकेचा या सभागृहात तीव्र शब्दात मी या ठिकाणी निषेध नोंदवत आहे. समारोप करताना मी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगू इच्छिते की निर्णयाच्या क्षणी जे पळ काढतात, दांभिकपणा दाखवतात, त्यांची भूमिका इतिहासात कधी माफ करणार नाही. या ठिकाणी वेन इट्स मॅटर यू डिसअपियर हा केवळ वाक्यप्रचार नाही, तर आजच्या विरोधी राजकारणाचे खरे चित्र आहे. पण काही झालं तरी आता विलंब चालणार नाही, बहाणे चालणार नाहीत. देशातील नारी शक्ती आता शांत बसणार नाही. महिलांना सत्तेत हक्काचे थेट, ठोस आणि स्थान त्वरित निर्माण केल्याशिवाय त्या गप्प बसणार नाही. आज तुम्ही विधेयक रोखले असले तरी उद्या देशातील महिला तुम्हाला राजकारणात रोखतील. नारी शक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला इतिहासात स्थान कधीच मिळत नाही. त्याची नोंद फक्त अडथळा निर्माण करणे एवढेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो. विधेयक रोखले गेले असते, परंतु महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रवाह कोणीही थांबवू शकत नाही. मी या सभागृहाच्या वतीने संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या सर्व पक्षाचा आणि त्यांच्या नेत्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करते. आम्ही लढत राहू आणि आम्ही कायम लढत राहू आणि महिलांना त्यांचा हक्क न्याय मिळवून दिल्याशिवाय या ठिकाणी मी स्वस्थ बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.